15 तारखेला आमचं एक आंदोलन शेतकऱ्यांचं झाल्यानंतर युवकांच्या बेरोजगारीचं आंदोलन आम्ही हातात घेतोय। परवाच्या दिवशी राज्य सरकारने 12 तास कामाचे वेळ वाढवलेले तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा निर्णय झाला त्यावेळेला 8 तासाचा निर्णय शारीरिक क्षमता बघून केलेला आहे। तो करत असताना आज 12 तास करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। हा दुर्दैवाचा आहे। त्याचे 2 फायदे होणार नाहीत, तोटे होणार आहेत। तोटा एक, माणसांच्या असलेल्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेतलं तर वेगवेगळे प्रकार घडू शकतात। दुसरा प्रश्न असा आहे की 8 तासाच्या ड्युटीनंतर जी वॅकन्सी निर्माण झालेली होती ती वॅकन्सी कमी होऊन त्यामध्ये अर्ध्या ओव्हरटाईममध्ये पगारामध्ये माणसाला वापरलं जाणार आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे। तिसरा मुद्दा असा आहे की शासनाने अनेक वेळा सांगितलं आम्ही शासकीय भरती करतो, निवडणुकीच्या वेळेला सांगितलं, पण अद्यापही शासकीय भरती झालेली नाही। आम्ही शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना, सीओना, एसपींना सगळ्यांना आम्ही पत्र देणार आहोत राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने की शासनाची भरती आपण किती जागा रिक्त आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्या भरती कधी होणार आहे। त्या भरती जर होत नसेल तर आम्ही लोकांच्या आणि तरुणांची आंदोलन आम्ही करणार आहे। आपण बघितलं असेल राष्ट्रामध्ये तरुणाई उठाव करते त्यावेळेला क्रांती होते। आमचं म्हणणं आहे क्रांती ही विचाराची झाली पाहिजे, ते करण्याचा प्रयत्न आम्ही दुसरं जे आंदोलन घेणार आहे तेच घेणार आहे। शासकीय भरती ताबडतोब करा आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या जिथं जिथं औद्योगिक क्षेत्र आहे तिथल्या स्थानिक तरुणांना जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, चांगले असलेले शिक्षण घेतलेले आहे, त्यांना तिथं नोकऱ्या उपलब्ध व्हावा अशा प्रकारचा निर्णय घेणार आहोत आणि शासनाचा या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी विरोध करतो। मी आजच वाचलेलं आहे की याच्यावर कामगार मंत्र्यांनी असं सांगितलं की आता पुनर्विचार करू। एकदा कॅबिनेट निर्णय झाल्यानंतर पुनर्विचार होणं म्हणजे हे फक्त मला वाटतं चालढकल करण्याचा, हे तीव्रता लोकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न आहे। पण याचा आम्ही 100% आवाज उठवणार आहोत।